या निवडणुकीमध्ये अनेक मतदारसंघाचे विश्लेषण आम्ही तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न केला आहे। त्यासाठी आमची प्रचंड मेहनत आहे। त्यामुळे आमचा उत्साह वाढवण्यासाठी कृपया हे चॅनल तुम्ही नक्की सबस्क्राइब करा। नमस्कार, मी गौरव मानकर ॲडपोस्ट मराठीमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो। देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्रीपदी निवड झालेली आहे। सत्ता स्थापन झाला आहे। भाजपा बहुमतात महाराष्ट्रामध्ये सत्ता स्थापन केला आहे। असं असलं तरी कॅबिनेट मंत्रीपदी कोण याविषयीची चर्चा सध्या सुरू आहे। मंत्रिमंडळाचा विस्तार येत्या काही दिवसात होणार आहे आणि त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यामध्ये वारं वाहत आहे की आपला आमदार मंत्री बनेल काय। त्यामुळे आम्ही प्रत्येक जिल्ह्याचं एक रिपोर्ट कार्ड घेऊन येत आहे की त्या जिल्ह्यामधील किती आमदार आहे आणि कोणत्या आमदाराला या मंत्रिमंडळात समाविष्ट करण्यात येईल। त्यामुळे वाशिम जिल्ह्यामधील पुढचा मंत्री कोण हे आता आपण या व्हिडिओमधून जाणून घेऊया। वाशिम जिल्ह्यामध्ये एकूण 3 मतदारसंघ येतात। यामध्ये वाशिम, कारंजा आणि रिसोड या 3 मतदारसंघाचा समावेश आहे। यावेळी जर आपण बघितलं तर वाशिम मध्ये पूर्णपणे नवीन चेहरे या निवडणुकीमध्ये भाजपाने दिले होते। वाशिम आणि कारंजा असे हे 2 मतदारसंघ आहे जिथे जुन्या उमेदवारांना डावलून नवीन चेहऱ्यांना त्या ठिकाणी संधी दिली आणि ते निवडून सुद्धा आले आहे। तर एक जो मतदारसंघ आहे जो रिसोड आहे त्या ठिकाणी पारंपरिक घराणेशाहीतून आलेला उमेदवार या ठिकाणी दिसून येतो। रिसोडमध्ये अमित झनक हे काँग्रेसचे उमेदवार होते। त्यांच्या विरोधामध्ये शिंदे गटाच्या भावना गवळी देखील त्यांच्या विरोधामध्ये उभ्या होत्या, परंतु अमित झनक यांचा मोठा विजय झालेला आहे आणि भावना गवळी, अनंतराव देशमुख यांचा त्या ठिकाणी पराभव झालेला आहे। तर वाशिम आणि कारंजा हे 2 मतदारसंघ भाजपाकडे गेलेले आहेत। वाशिम मध्ये श्याम खोडे यांचा विजय झालेला आहे, तर कारंजामध्ये सई डहाके यांचा विजय झालेला आहे। वाशिम जिल्ह्यामध्ये यावेळीचं जर आपण एक वैशिष्ट्य जर आपण पकडलं तर महायुती आणि महाविकास आघाडीतील प्रत्येकी 3 बलाढ्य पक्षांच्या थेट सहभागामुळे तिन्ही ठिकाणच्या उमेदवारांमध्ये वर्चस्वाची लढाई या ठिकाणी दिसून आली। त्याच पद्धतीनं आपण जर अजित पवार गट वगळता सगळ्याच पक्षांनी, मग भाजप, काँग्रेस, शिंदे गट, उद्धव ठाकरे गट या सगळ्याच पक्षांनी या ठिकाणी निवडणूक लढवलेली आहे आणि कारंजा आणि वाशिम या 2 मतदारसंघामधील चेहरे भाजपाने नवीन चेहरे दिले आणि ते दोन्ही नवीन चेहरे या ठिकाणी सक्सेस झालेले आपल्याला दिसतात। आणि तिसरं महत्वाचं म्हणजे 2014 असो, 19 असो किंवा 24 या तिन्ही निवडणुकांमध्ये रिसोड मतदारसंघातून सतत काँग्रेसचा गड शाबूत राहिला आहे आणि झनक परिवाराने तो गड आपल्याकडे शाबूत ठेवलेला आहे, ताब्यात ठेवलेला आहे। सोबतच एक महत्वाचं या निवडणुकीमध्ये वाशिम जिल्ह्यामध्ये एक घडामोड झालेली आहे आणि एक ऐतिहासिक घडामोड ती अशी म्हणता येईल की पहिल्यांदाच वाशिम जिल्ह्यामधून एक महिला आमदार विधानसभेमध्ये सई डहाके यांच्या रूपाने जाणार आहेत। आपण जर बघितलं तर विधान परिषदेमध्ये भावना गवळी या गेलेल्याच आहे, परंतु विधानसभेमध्ये जनतेतून निवडून आलेल्यांमुळे सई डहाके या पहिल्यांदाच वाशिम जिल्ह्यामधून विधानसभेवर जात आहेत। त्यामुळे ही एक महत्वाची इंटरेस्टिंग या ठिकाणची घटना मानता येईल। त्यामुळेच आता येणाऱ्या काळामध्ये मंत्रिपद कोणाला, कारण भाजपाकडून जर आपण पकडलं तर दोन्ही जे आमदार आहेत ते नवखे आमदार आहेत। त्यामुळे या नवीन चेहऱ्यांना मंत्रिमंडळामध्ये संधी मिळते का हे बघणं महत्वाचं ठरणार आहे। असं मानलं जात आहे की पहिल्या महिला त्या ठिकाणाहून निवडून आलेल्या आहेत। कारंजा मतदारसंघातून सई डहाके यांना कुठेतरी मंत्रिपदाची संधी मिळण्याची शक्यता आहे, कारण त्या पहिल्या महिला त्या ठिकाणी निवडून आल्या आहेत आणि महिलांचा सन्मान म्हणून म्हणा किंवा वाशिम जिल्ह्याचं एकंदरीत राजकारण किंवा भावना गवळींना शह देण्यासाठीचं काहीतरी राजकारण, त्यासाठी सई डहाकेंची मंत्रिपदावर वर्णी लागू शकते। सोबतच तसं जर झालं नाही तर शिंदे गटाकडून भावना गवळींची सुद्धा मंत्रिपदावर वर्णी लागू शकते, कारण भावना गवळी या यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या मागच्या अनेक वर्षापासून जे त्या खासदार राहिलेले आहेत। खासदारकीमध्ये त्यांचा तिकिटीमध्ये घोळ झालेला, त्यानंतरचं सगळं राजकारण आपण बघितलं आणि मग त्यांची विधान परिषदेवर निवड करण्यात आली आणि त्यानंतर आता त्यांना आमदारकीसाठी विधानसभेसाठी सुद्धा रिंगणात उतरवलं होतं, परंतु तिथे सुद्धा त्यांचा पराभव झाला। परंतु त्या विधान परिषदेवर आमदार म्हणून आताही आहेत। त्यामुळे शिंदे गटाकडून कदाचित त्यांना विधान परिषदेवर आमदार आहे म्हणून त्यांना कदाचित त्यांना मंत्रिपदाची शपथ घ्यावी लागू शकते, त्यांची त्या ठिकाणी वर्णी लागू शकते। सोबतच
आणखी जर आपण वाशिम या मतदारसंघाचे जर का विश्लेषण केलं तर भाजपाकडून नवीन चेहऱ्यांना जी काही संधी देण्यात आली तशाच प्रकारची संधी कॅबिनेटमध्ये मिळते का हे बघणं महत्वाचं ठरणार आहे. सई डहाके यांच्या निमित्तानं कॅबिनेटमध्ये वाशिम जिल्ह्याला प्रतिनिधित्व मिळते का हे बघणं सुद्धा या ठिकाणी महत्वाचं ठरणार आहे. त्यामुळं कारंजा, रिसोड आणि वाशिम ह्या 3 मतदारसंघाचा हा जो वाशिम जिल्ह्याचं एकंदरीत राजकारण आहे त्या राजकारणामध्ये पुढचे वारे कसे वाहतात हे बघणं महत्वाचे ठरणार आहेत. नवीन उमेदवार जे निवडून आले आहेत ते नवीन उमेदवार आपल्या उमेदवारांच्या आशा आकांक्षा पूर्ण कशा पद्धतीने करतील, नवीन उमेदवार जे आहेत ते आपलं वर्चस्व त्या ठिकाणी कशा पद्धतीने गाजवतील, त्यांना मंत्रिपदाची आवश्यकता पडणार आहेत का, पक्ष नेतृत्व आणि पक्षश्रेष्ठी त्यांच्यावर मंत्रिपदासारखी एखादी महत्वाची धुरा देऊन तो विश्वास कायम ठेवणार का, हे सगळ्या गोष्टी आपल्याला येत्या 3-4 दिवसामध्ये क्लिअर होणार आहेत. त्यामुळं आता आपल्याला हे बघावं लागणार आहे की वाशिम असो किंवा आजूबाजूचे जिल्हे असो त्या ठिकाणाहून जर का कोणाला संधी मिळाली तर कदाचित वाशिमचा नंबर यावेळेस देखील लागू शकणार नाही. वाशिम जिल्ह्यातून मंत्रीपद मिळू शकणार नाही, कारण बाजूचा जो मतदारसंघ आहे यवतमाळ वगैरे तर त्या भागामधून सुद्धा काही लोकांना संधी मिळण्याची शक्यता आहे. तर आगामी काळामध्ये आपल्याला हे सर्व चित्र स्पष्ट होईल. त्यामुळं आपण आणखी पुन्हा भेटूया नवीन भागासह आणि तुमच्या जिल्ह्याचं राजकारण कसं राहणार याविषयी आपण पुन्हा भेटून ते सुद्धा माहिती देणार आहोत. तर तुम्हाला काय वाटतं, तुमच्या जिल्ह्यामधून कोणाला संधी मिळायला पाहिजे किंवा तुमचा काय अंदाज आहे ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा आमच्या या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून आम्हाला कळवा. आणि आमचं ॲडपोस्ट मराठी हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.